बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शौचासाठी घराबाहेर गेलेल्या महिलेचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। बिहारच्या बेगुसराय येथे ही घटना घडली असून 5 जणांनी महिलेचं आधी अपहरण केलं, त्यानंतर तिचे हातपाय बांधले, तिच्या शरीरावर ब्लेडनं वार केले आणि तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला। पुढे आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी तिच्या गुप्तांगात गोळी, दगड आणि लाकूड टाकले। घटनेच्या 6व्या दिवशी असह्य वेदना होऊ लागल्यानंतर पीडितेला कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या अल्ट्रासाऊंड मध्ये पीडित महिलेच्या गुप्तांगात गोळ्या, दगड आणि लाकूड आढळून आले। या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय। ही घटना 11 जून रोजी रात्री घडली असून महिला शौचाला जात असताना 5 जणांनी तिला जबरदस्ती ओढत नेलं आणि अत्याचार केला। दरम्यान 3 महिन्यांपूर्वी 3 गुंडांनी घरात घुसून याच महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली होती आणि लूट करण्यात आली होती, पण या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता तर या गुंडांनी थेट महिलेवर सामूहिक बलात्कार केला असून घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जाते।